नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका आपल्या या छोट्याशा किचनमध्ये. तर मी आज करून दाखवणार आहे तुम्हाला पालकाची भाजी कशी बनवायची. पालकाची भाजी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने करून दाखवतो. जास्त काही आपल्याला साहित्य नाही लागत, काहीच नाही लागत. तर सर्वात पहिले मी काय करतो, हे पालक आहे, त्या पालकाच्या अशा थोड्याशा कवळ्या जे दांड्या असतात ना, ते अशा काढून घ्यायच्या. नाहीतर मग काही जण काही काय करतात, असे पानं घेतात फक्त. तर पानं नाही घ्यायचे, असे कवळे अशा दांड्या पण घेऊन घ्यायच्या. हे पहा मी कशा घेतल्या. हे पहा अशा थोड्याशा कवळ्या असल्या की ते दांड्या मोडल्याच जातात. जे मोडल्या जात नाही ते नाही घ्यायच्या. आता सर्व पालक मी असेच कापून घेतो. कापून म्हणजे हाताने तोडून दाखवतो, नंतर सांगतो की काय करायचं म्हणून. आता आपला पालक पण आता तोडल्या गेला, थोडासाच राहिला. असे खराब जर असले तर हे खराब घ्यायचे नाहीत. पालकचे पानं हे बाजूने काढून घ्यायचे, फक्त जे चांगले आहेत तेच घ्यायचे. ही पण दांड्या अशा कवड्या आहेत, अशा घेऊन घेऊ. आपली पालक मस्त तोडून झाली. आता काय करायचं, 2 मिनिटं पाण्यात ठेवून द्यायची, म्हणजे जेणेकरून याच्यात जे माती असते पालकमध्ये तर ते मुरून जाते आणि अशी खाली राहते, मुरल्या जाते माती. 2 मिनिटं ठेवू फक्त. 2 मिनिटं आपली पालक मस्त भिजल्या गेली. याच्यातली माती जी होती ते बुडात राहिली. आता याला काय करू, बारीक कापून घेऊ. आता हे दुसऱ्या एका प्लेटीत काढून घेतो. अशी बारीक आपली पालक जी होती ते अशी एकदम चाकून बारीक करून घ्यायची. एकसारखी कापली तर मस्त दिसते आपली भाजी आणि शिजते पण मस्त. पण सहसा अशी बारीकच केली पाहिजे, लवकर शिजल्या जाते. कारण की आपल्याला पालकची भाजी करायसाठी शिजवा लागते ना, त्याच्यासाठी म्हटलं. आता एका भांड्यात काढून घेऊ आपली कापलेली पालक. अशी भांड्यात काढून घेतली मी. आता साहित्य दाखवून देतो तुम्हाला काय काय लागते. त्याच्यासाठी घेतले मी मुठभर शेंगदाणे घेतले, काही जास्त नाही घेतले, कारण की आपली पालक कमी आहे ना थोडीशी, तर मुठभरच शेंगदाणे घेतले. आणि अशा 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही तिखट किंवा तुम्हाला जसं तिखट कमी जास्त करायचं असलं तुम्ही करू शकता, पण मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच जिरं घेतलं, हळद घेतलं आणि बेसन घेतलं. तुम्हाला जर याच्यात हरभऱ्याची डाळ जर टाकायची असली तर तुम्ही हरभऱ्याची डाळ मुठभर घेऊ शकता. जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच हरभऱ्याची डाळ पण घ्यायची, पण ते थोडीशी भिजून घ्यायची. मी गॅस पेटून घेतला, कुकर ठेवला. आता या कुकरात मी आपली हे पालक जी होती कापलेली पालकची भाजी हे कुकरात टाकून दिली. आता याच्यात काय करायचं, आपले हे मुठभर शेंगदाणे आहेत ना, मुठच भरात, काही जास्त नाही आहेत. मुठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं. कारण की आपण ज्यावेळेस फोडणी देऊ ना त्यावेळेस आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं. आणि याच्यातच हरभऱ्याची डाळ जर टाकायची असली तर मुठभर हरभऱ्याची डाळ घ्यायची, याच्यात मी शिजून जाते ते. आता पाणी पहा मी किती घेतो. पाणी कसं, आपल्या हे जे पालक आहे ना त्या पालकापेक्षा थोडंसं एवढंसं पाणी असते ना, तर एवढंसं शिल्लक आलं पाहिजे. हे पहा मी तुम्हाला दाखवतो, पावर कमी करतो आणि दाखवतो. आता तुम्हाला या छोट्याशा कुकरात समजेल नाही. काही जास्त नाही, थोडंसं एवढंसंच पाणी शिल्लक येऊ द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली पालकही शिजते आणि शेंगदाणे पण शिजतात आणि मीठही पद्धतशीर लागते. आता याला झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या होऊ देऊ मस्त. 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, मस्त पालक शिजते मग आपली. पावर वाढून घेऊ. आपली पालकाची भाजी शिजेपर्यंत काय करू आपण, ही हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना, हे हिरव्या मिरच्याचे 2 तुकडे करून घेऊ. पण तुम्हाला जेवढे तिखट कमी जास्त लागले तर तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की मी 5 घेतले म्हणून तुम्ही पण 5च घ्या. आणि आपल्याला हे पालकाची भाजी जी आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं करायची आहे. काहीच नाही घेतलं मी, आणि फक्त तिखट राहते, मीठ राहते आणि आपल्या लसणाच्या पाकळ्या, त्या तेवढ्याच आहे ना. भाजी एवढी मस्त चवदार होते आणि लय स्वादिष्ट होते. आता हे लसण उडते आणि आपलं हे हिरव्या मिरच्या जे आहेत ते ठेसल्या नाही जात, त्याच्यासाठी काय करायचं, थोडंसं मीठ घेऊन घ्यायचं. मिठानं काय होते, आपला ठेसा आणखी चवदार बनते.
असा ठेसून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा, पाणी न टाकता. पण आपल्या मी गॅस बंद केला. आता आपल्या 3 शिट्ट्या पूर्ण झाल्या. आता काढून पाहू शिजलं की नाही आपली पालक. तर पण याच्यात की नाही तुम्ही हरभऱ्याची डाळ नक्की टाका. हरभऱ्याच्या डाळीनं लेस मस्त होते आपली पालकाची भाजी. पण मी खात नाही म्हणून मी टाकली नाही. आता याच्यात मी थोडंसं असं पाणी राहिलं. हे पाणी जे आहे आपल्याला पाणी काढून घ्यावं लागेल, कारण की आपल्याला पालकची जी भाजी आहे ते घोटाची आहे. त्यासाठी हे पाणी बाजूनं काढून घ्यायचं. आता हे डाळ जे आहे ते घोट्याचं असते ना, त्याने घोटलं तर चालते. आपल्याजवळ रई जर असती तर याच्यापेक्षा लवकर बारीक झालं असतं. यानं चम्मचनं पण बारीक झालं, पाहू शकता तुम्ही. मस्त घोटल्या गेली आपली पालकाची भाजी. आता हे जे पाणी होतं हे पाणी जसंच्या तसं टाकून घ्यायचं वापस. याच्यात काय करायचं, आता आपण जे बेसन घेतलं हे बेसन आपल्याला 2 चम्मच घ्यायचं आहे. जास्त नाही घ्यायचं, फक्त 2च चम्मच घ्यायचं आहे. फक्त जेणेकरून आपली भाजी जी आहे अशी घट आली पाहिजे. याच्यात तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता, ज्वारीचं पीठ पण टाकू शकता. पण मी बेसन घेतलं. बेसनही चालते, तसं काही नाही. आणखीन याला एक वेळ घोटून घेऊ. याच्या जे गुठळ्या असतात ते सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्यात बेसनाच्या. असं चम्मचच्या साहित्यानं घोटून घ्यायचं. तशी आपली पालक तर घोटल्याच गेली. फक्त एकजीव करायचा आहे आपल्याला हे मिश्रण. आता आपण पालकाच्या भाजीला फोडणी देऊ. गॅस चालू करून घेऊ. आणि आपल्याला तेल, तुम्ही भाजीला जेवढं तेल वापरता तेवढं वापरू शकता. त्यासाठी मी 2 पळ्या तेल घेतलं. हाफ तेल घेतलं मी. आता त्याच्यात मी पहिले अगोदर तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला, कारण की आपलं जिरं जे आहे ते असं तळतळलं पाहिजे. त्याच्यासाठी हे पहा, जिरं पण मस्त तळतळलं. त्याच्यातच आपलं हिरव्या मिरच्याचं आपलं जे हे मिश्रण आहे ते पण टाकून घ्यायचं, आपलं वाटण. फक्त काय करायचं, आपलं हिरव्या मिरच्या कशा आपण कच्च्या वाटल्या ना, त्याच्यासाठी मस्त शिजवून घ्यायच्यात आपल्याला. मस्त होईपर्यंत आपल्या मिरच्या कच्च्या नाही ठेवायच्या, मस्त शिजू द्यायच्या. भाजली गेली पाहिजे आपली हिरवी मिरची जी आहे ना ठेच्याची, कच्ची नाही राहिली पाहिजे. आता आपली हे हिरवी मिरचीचा जो ठेचा होता तो पण मस्त भाजल्या गेला. त्यात थोडंसं कसा पाऊण चम्मच हळद टाकून घ्यायची. जास्त नाही टाकायची हळद, थोडीशीच. मीठ थोडंसं टाकायचं चवीपुरतं, कारण की आपण मीठ अगोदर टाकलं होतं. आता आपलं मस्त फोडणी पण मस्त तयार झाली. आता हे पालकाची भाजी शिजवलेली टाकून घे. आपल्याला अशी 5 मिनिटं आपल्याला हे जी भाजी आहे ते शिजून घ्यायची आहे. पाणी जे होतं ते याच्यातने मिक्स करू आणि टाकून घेऊ, कारण की आपल्या कुकरले पण याच्यातलं थोडंसं पाणी उरलेलं असते, ते चिकटलेलं असते, ते निघून जाते. किती मस्त घटघट भाजी झाली. पाणी इकडे तिकडे नाही झालं, काहीच नाही झालं. तेव्हा मस्त उकळी येऊ राहिली. आता याले आपल्याला हे झाकण जे आहे फक्त हे अर्ध झाकण ठेवायचं आहे आपल्याला, पूर्ण नाही झाकण ठेवायचं, फक्त अर्ध झाकण ठेवून शिजवायचं आहे 5 मिनिटं. कारण की आपण जे वरून बेसन टाकलं होतं त्या बेसनाले शिजेपर्यंत फक्त. मस्त उकळी येऊ राहिली, भाजी पण शिजत आली मस्त. आता 5 मिनिटं मस्त आपली पालकची भाजी शिजल्या गेली. तोपर्यंत मी एका इकडे पापडाची चटणी बनवून घेतली होती. किती मस्त झाली, घटघट भाजी झाली आपली, एकच नंबर. आता गॅस बंद करून घेतो आणि एका प्लेटीत काढून घेऊ, एका वाटीत. पाहू शकता तुम्ही आपली प्लेट पण मस्त तयार आहे. आशूच्या पप्पाला पण मस्त भूक लागली. तसंच आपले भात जो आहे या भातावर पण असं टाकून घेऊ. आपली प्लेट पण तयार झाली आणि पालकाची भाजी पण मस्त, एवढा मस्त घमघम वास येऊ राहिला, लयच मस्त. जे कोणी पालकाची भाजी खात नसतं ते पण पालकाची भाजी मस्त आवडीने भाजी
व्हिडिओ कसा वाटला करून सांगा आणि लाईक करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.